हा आहे माझ्या पोर्शे कारच्या मोशनचा ग्राफ. आता हा जो ग्राफ आहे या ग्राफवरनं आपल्याला माझ्या या पोर्शे कारचा काय मिळणार, स्पीड मिळणार, ऍक्सलरेशन मिळणार, काय मिळणार ते बघू. वाय ऍक्सिस वरती आहे डिस्टन्स, एक्स ऍक्सिस वरती आहे टाइम. तर डिस्टन्स लिहा न्यूमरेटरला, टाइम लिहा डिनोमिनेटरला. ओके, डिस्टन्स अपॉन टाइम. कुठला फॉर्म्युला तयार होतो, स्पीडचा. म्हणजे हा जो ग्राफ आहे डिस्टन्स वर्सेस टाइम, याच्यावरून आपल्याला काय मिळणार, माझ्या पोर्शे कारचा स्पीड मिळणार. करेक्ट. आता ह्या ग्राफवरनं स्पीड कॅल्क्युलेट करायचा. कसा करायचा तर एक लक्षात घ्या, स्लोप ऑफ दिस लाईन, ही जी लाईन आहे त्याचा जो स्लोप आहे दॅट इज नथिंग बट द स्पीड. या लाईनचा जर स्लोप कॅल्क्युलेट करता आला तर आपल्याला स्पीड कॅल्क्युलेट करता येतो माझ्या कारचा. राईट. तर आता स्लोपचा फॉर्म्युला काय, हाऊ टू कॅल्क्युलेट द स्लोप. इथे बघा, स्लोप इज इक्वल टू y2 मायनस y1 x2 मायनस x1. तर हे जे x1 हे जे x कॉर्डिनेट y कॉर्डिनेट आहेत ते आपल्याला अगोदर कॅल्क्युलेट करावे लागतील. तर ही जी लाईन आहे ह्या लाईनवरती कुठेही दोन पॉइंट्स घ्या, कुठेही घेऊ शकता. तर लेट्स कन्सिडर हियर, एक पॉइंट इथे घेऊ, दुसरा पॉइंट इथे घेऊ. आता ह्या पहिल्या पॉइंटचे x1 y1 कॉर्डिनेट्स आपण फाइंड आउट करू. कसे फाइंड आउट करायचे, इकडे बघा, x1, y1. ओके, x कॉर्डिनेट ह्या पॉइंटचा, त्यानंतर x2 y2. ओके, चला तर ह्या पॉइंटचा x1 आणि y1 कॉर्डिनेट फाइंड आउट करू. कसा करायचा, ह्या पॉइंटवरनं x ऍक्सिस वरती परपेंडिक्युलर टाका. तर ही परपेंडिक्युलर x ऍक्सिसला इथे इंटरसेक्ट होते, तो आला आपला x1. किती आहे, तो आहे 10. त्यानंतर ह्या पॉइंट मधनं y ऍक्सिसला काय टाका, परपेंडिक्युलर टाका. ती इथे इंटरसेक्ट होते, तो आला आपला y1. किती आहे y1 आहे 20. इथे लिहून घ्या. ठीक आहे. x1 जो आहे तो आपला आलेला आहे 10. ओके, आणि y1 जो आलेला आहे तो आलेला आहे 20. सेम मेथडने आपण इथे पण करू. या पॉइंटचा जो परपेंडिक्युलर टाका x ऍक्सिस वरती, आपल्याला मिळेल x2. किती आहे 20. ओके, त्यानंतर y ऍक्सिसला परपेंडिक्युलर टाका. ओके, इथे मिळाला y2. किती आहे 40. घेऊन घ्या. ओके, आता आपण कॅल्क्युलेशन करू y2. ओके, सो y2 किती आहे, y2 जो आहे तो आहे 40. इथे लिहा 40. y1, ओके, y1 किती आहे 20. इथे लिहा 20. त्यानंतर x2, ओके, x2 किती आहे 20. इथे लिहा 20. मायनस x1, x1 किती आहे आपला 10. इथे लिहा 10. तो आलेला आहे 2. आणि स्लोप म्हणजेच काय, स्पीड. म्हणजेच आपला जो स्पीड आलेला आहे, आपला जो स्पीड आलेला आहे तो आलेला आहे 2 मीटर पर सेकंड. कारण डिस्टन्स मीटर मध्ये आहे आणि स्पीड कशा